नमस्कार मंडळी, मी स्नेहल, मी जीवन. आम्ही नेदरलँड्समध्ये राहतो आणि जसं की तुम्हाला सर्वांना माहितच असेल की युरोपमध्ये खूप सारे ख्रिसमस मार्केट्स असतात. तर आज आपण कुठे जातोय? आज आपण जातोय जर्मनी, कलोन. आणि त्यानंतर आम्ही नेक्स्ट वीकेंड एका दुसऱ्या ख्रिसमस मार्केटला जाणार आहोत. हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे जो आम्ही अपलोड करणार आहोत. आय होप की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. चला तर मग आता जाऊया आपण ख्रिसमस मार्केटला. दुपारी आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि आम्ही थेट पोचलो जर्मनीमधील कोलोनमधील एका कॅथेड्रल चर्चला, जे अतिशय पुरातन आणि भव्य आहे. तुम्ही बघू शकता किती उंच चर्च आहे आणि खूपच जुने आहे. खरं तर जेव्हा आम्ही चर्चच्या आत गेलो तेव्हाच आम्हाला त्याच्या सुंदरतेची आणि भव्यतेची जाणीव झाली. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. काचांवरती ज्या कलाकृती होत्या त्याही खूप सुंदर होत्या. या चर्चचं वैशिष्ट्य म्हणजे हे युरोपातील दुसरे सर्वात उंच आणि जगातील तिसरे सर्वात उंच चर्च आहे आणि याच्या भव्यतेमुळे वर्षभर याचे मेंटेनन्स सुरू असते. आणि आतमध्ये एक जीजसचा देखावा होता, तोही खूप सुंदर होता. आम्ही हे सगळं बघितलं आणि मग चर्चच्या बाहेर आलो ख्रिसमस मार्केटला जाण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आणि चर्चच्या जस्ट बाहेरच ख्रिसमस मार्केट आहे. तिथून आम्ही एंट्री केली, आतमध्ये गेलो आणि मग बघितलं की खूप सारे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. खूप सुंदर अशी रोषणाई केलेली आहे. काही फूड स्टॉल्स होते आणि काही शॉपिंगसाठीचे स्टॉल्स होते. तर आम्ही खूप वेगवेगळे फूड आयटम्स ट्राय केले, जसं की पिझ्झा, काही केक्स, मफिन्स, सगळं काही खूप टेस्टी होतं. आणि मग आम्ही शॉपिंग सुरू केली. तर काही होम डेकोर आयटम्स होते, काही हँडलूम, तर काही सुवेनियर होते आणि सगळीकडे ख्रिसमस ट्री, ती रोषणाई, लाईट्स वगैरे हे सगळं बघून ॲक्च्युली मला वाटत होतं ते इंडियातल्या कोणत्या जत्रेत आलेले आहे. पण हे सगळं खरंच सुंदर होतं. तर आम्ही काही होम डेकोर आयटम्स घेतले, काही हँडलूम, काही हँडमेड आयटम्स, काही सुवेनियर्स घेतले आणि मग खूप फिरलो आणि शेवटी गेलो ते डिनरसाठी. डिनर केलं, ग्रुप फोटो घेतला आणि मग आमची ट्रिप संपली. तर अशाच काही व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.